रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्यामुळे तुमच्याशी काय बोलू शकलो नाही. पण गेले 2 दिवस ब्रेकिंगला मीच होतो. ते काहीतरी अखिल भारतीय चित्रपट मंडळाची निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोणतरी विद्वान असं म्हणाले की माझा सहभाग त्याच्यामध्ये होता, माझा OSD काहीतरी तिथं होता. मला असं वाटलं की तो विषय खरं काल संपलेला आहे. पण माझ्या दृष्टीने मी एवढंच सांगतो की मी निवडणुकीला सामोरं जात असताना स्वतः मैदानात उतरतो. माझ्या OSDला PS कोणाला असं पाठवत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या क्षेत्रामध्ये गेली मी 20 वर्ष काम करतो. त्याच्यामुळं अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी विश्वस्त आहे. तिथं प्रशांत दामले तुम्हाला सांगू शकतात, अनेक कलाकार सांगू शकतात. त्याच्यामुळं त्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नव्हता, नाही. आणि जर संबंध ठेवायचा झाला तर बहुतेक काहीतरी 29 तारखेपर्यंत फॉर्म मागं जायची काहीतरी मुदत आहे, हे तुमच्याच चॅनलमधनं मी ऐकलेलं आहे. आणि तसं जर सहभाग घ्यायचा झाला तर 2 तारखेपासून मी कोणाच्या बाजूनं राहायचं हा देखील मी सहभाग घेऊ शकतो. पण मला त्या निवडणुकीमध्येच पडायचं नाही. खरं तर विधान परिषदेच्या जागा कोणाला सुटतील ह्या ब्रेकिंग व्हायला पाहिजे होत्या. पण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या 3,500च्या कोर्टानं लावलेल्या 3 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये किती लोकांना इंटरेस्ट आहे हे काल मला कळलं. आणि माझ्याबद्दल देखील किती लोकांना इंटरेस्ट आहे हे देखील मला कळलं. फक्त मला राजकीय माझ्या सहकाऱ्यांना एकच विनंती करायची आहे की काही गोष्टीची खात्री केली पाहिजे. आपण ज्यावेळी राजकारणामध्ये काम करतो त्यावेळी एखाद्या व्यक्तीवर चिखलफेक करण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. फॉर्म जो भरला गेला होता त्याच्यामध्ये उदय सामंतचं नाव होतं का, उदय सामंत तिथं होता का, ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना 6 वर्षापूर्वी माझ्या OSDनं मदत केलेली आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचंच नाही. माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे. पण एखाद्या गोष्टीचा कशा पद्धतीनं राजकीय डाव काही लोक खेळू शकतात आणि मी फुरसतीनं कधीतरी विधान परिषदेची निवडणूक संपल्यानंतर याच्या मागचे करते धरते कोण आहेत हे देखील मी पत्रकारांना सांगणार आहे. परंतु मला त्या चित्रपट महामंडळाच्या काय निवडणुकीमध्ये काही पडायचं नाही, कारण तेवढाच काय व्याप आमचा छोटा याच्यातला भाग नाही. आणि म्हणून मी तुम्हाला ती पहिली गोष्ट सांगितली की 3 वर्षापूर्वीच्या फॉर्म भरलेल्या उमेदवारांची ती निवडणूक आहे. 3,500 मतापैकी जवळजवळ 750 मतं ही मयत आहेत. म्हणजे जवळजवळ ही निवडणूक 2800 मतातली आहे. मी स्वतः 3,56,000 मतातनं निवडून येतो. त्याच्यामुळं या निवडणुकीचा माझा काहीही संबंध नाही. बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि राजकीय लोकांना मला एक सल्ला नाही पण विनंती करायची आहे की पूर्ण खात्री केली पाहिजे. कोण तरी सांगतो काहीतरी म्हणून त्याच्यामध्ये आपण जाऊन ज्या काही टोकाच्या भूमिका घेतो आणि फार मोठं त्याच्यामधनं उदय सामंतची बदनामी करून मला काहीतरी फारच साध्य झालं आहे अशा आविर्भावात जे काही लोक फिरतात राजकीय, त्यांना मला एक सूचनावाचा सल्ला द्यायचा आहे की पहिलं आपण ह्याचं सभासद झालं पाहिजे. आपण यांच्यासाठी काय करतो आहे हे आपण ठरवून घेतलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं या सगळ्या संस्थांशी मी निगडीत आहे. आणि सगळ्या संस्थांशी निगडीत असताना अजून एक तुम्हाला जी माहिती नसेल ते पण सांगतो की अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मुख्य विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत आणि मी त्याच्यामध्ये विश्वस्त आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. तरी देखील त्या संस्थेमध्ये कधीही आम्ही राजकारण आणलं नाही. राजकारण आम्ही मैदानातलं करतो, OSDला पाठवून कधी करत नाही. याची काही लोकांनी नोंद घ्यावी. आणि माझ्यासाठी हा विषय 100% संपलेला आहे. आता पुढे सांगा. नाही काय कोण बोललं म्हणून कोणावर अब्रू नुकसानीचा दावा करायचा. माझ्यासाठी विषयच संपला. तो जे बोलले त्यांना देखील 6 वर्षापूर्वी माझ्या OSDनं मदत केली एवढीच मला सांगायचं आहे. मी एकदा सांगू का, मला असं वाटतं की जवळच्या लोकांना निवडून आणणं, लांबच्या लोकांना निवडून आणणं याच्यावर चित्रपट महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत मेघराज भोसले यांनी खुलासा केलेला आहे. काल माझे सहकारी सुशांत शेलारनी खुलासा केलेला आहे. आणि ज्यासाठी रान उठवलं गेलं तो मला असं वाटतं की काल विषय संपला ना. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा फार मोठा जो जागतिक स्तरावरचा विषय गेले 2 दिवस चालूच होता आणि काही लोक बोलत होते तो माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. आणि माझा त्या निवडणुकीशी काडीमात्रही संबंध नाही. माझा संबंध हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आहे. मी समन्वय समितीचा सदस्य आहे. त्या बाबतीत मला विचारा. क्षितिज ठाकूर यांची भेट रवींद्र फाटकांनी घेतलेली आहे.
विकास आघाडीचा पाठिंबा शिवसेनेला मिळतोय आणि ठाण्याच्या जागेसंदर्भातलं नेमकं गणित काय म्हणतात? नाही, आपल्याच माध्यमातून सकाळी म्हणजे मी असेल, पाटील साहेबांनी असेल, आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. मग क्षितिजचे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेनं जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना. तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे. हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात. एका बाजूला विधान परिषदेसाठी राज्य लेवलवरती चर्चा सुरू, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेने अमित शहाची सुद्धा भेट घेतल्याचं वाटतं. याबद्दल इथं थोडं सुटत नाही म्हणून दिल्ली राखावी लागते असं त्याला म्हणायचं का? माननीय शिंदे साहेबांनी भेट घेतल्याची तुम्हाला जसं कळतंय तसं चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळतं. त्याच्यामुळे मी आणि गुलाबराव पाटील साहेब आता साहेबांची चर्चा करू आणि मग त्याचा खुलासा करू. तुम्हाला जे कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं, तुमच्याकडनं आम्हाला कळलं. अडचण काय? महायुतीमध्ये सातत्याने जेव्हा अशा प्रकारच्या चर्चा होतात, एकनाथ शिंदेनं दिल्लीला का जावं? राज्यात चर्चा होऊन प्रश्न सोडत नाही असं पण वाटतं. तुम्हाला कोणी सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिंदेसाहेब तिथे गेले होते? कांद्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या ह्याला तुम्ही राजकीय म्हणजे तुम्ही असं नाही. नक्की गेले का हाही प्रश्न आहे. हां, मग तेच सांगितलं ना. म्हणून आम्ही असं म्हटलं की तुम्हाला ज्या सूत्रांकडनं कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं आणि तुमच्याकडनं आम्हाला दोघांना कळलं ते आता आम्ही कळलेलं साहेबांना विचारू आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय कळलं की आम्ही तुम्हाला सांगू. सर, लोकशाही मराठीने एक बातमी केली आहे. ठाण्यातील 193 एकर वनजमीन जी आहे ती खाजगी कंपनीकडे गेली आणि या वनजमिनीच्या हस्तांतरासाठी आता 2,800 कोटींचा TDR द्यावा लागणार आहे. आधी ह्याच्यातलं मी एक तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की असं एवढ्या मोठ्या एकर जमिनीचा TDR BDR हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच होतं. आता मध्ये मला असं वाटतं की आमचे UBTतले एक आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांनी ते ऑरिक्स सिटीच्या संदर्भात जे टेंडर झालं ते सोशल मीडियावर टाकलं. ते 1200 कोटीचं टेंडर होतं. कसं आहे की काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली रोख कोणाकडे होता? उद्योग विभागाकडे होता. पण तसं ते नाही आहे. ऑरिक ही वेगळी सिस्टीम आहे, त्याच्यावर केंद्राची कमिटी आहे आणि केंद्राची कमिटी कायद्यानुसार आणि त्यांचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील त्याच्यानुसार ते टेंडर देत असतं. पण हल्ली उठसूट कदाचित आमच्या नावाची ब्रेकिंग किंवा आम्हाला कदाचित हल्ली जास्त TRP मिळत असेल म्हणून त्यांनी पण सोशल मीडियावर सांगून टाकलं की 1200 कोटीमध्ये भ्रष्टाचार झाला. असं काहीच झालं नाही. तसाच हा मुद्दा आहे की ठाण्याची जमीन ज्या पद्धतीनं दिली गेली असेल, कायद्याचं नियमाचं सगळं पालन करूनच दिली गेली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.